पक्षाकडनं वरिष्ठांकडनं मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर आहे असं तुम्हाला वाटतं का? मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. मी तुम्हाला सांगितलं की आपले देवेंद्रजी आणि गिरीशजी हे माझे नेते आहेत, आजही आहेत, उद्याही राहतील. कायम मी त्यांच्या जवळच आहे. त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा न जाऊ देता, त्यांचा कुठेही अवमान न करता ही निवडणूक पार करायचं मी ठरवलं आहे. या निवडणुकीत यश मिळवण्याचं मी ठरवलं आहे. भाजपचा उमेदवार असता तर मी बंडखोरी करायचा प्रश्नच नव्हता. जो उमेदवार शिवसेनेने दिलेला आहे तो उमेदवार लोकांना नावडता आहे, अप्रिय आहे, त्याला प्रचंड मतदारामध्ये विरोध आहे. मागील काळात जेव्हा त्याला संधी मिळाली होती त्या संधीचा आपल्या मतदारांपर्यंत उपयोग करून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेला असा उमेदवार आहे. त्याच्यामुळे मतदार या उमेदवाराला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत ही जागा सध्या शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराकडनं रिपीट होणे शक्य नाही. माझ्या मागे अनेक ताकदी आहेत. मी त्या बाबतीत खोलात बोलू इच्छित नाही, पण सर्व दृश्य आणि अदृश्य ताकदींच्या जीवावरती या इलेक्शनमध्ये माझा विजय निश्चित आहे. मला वारसा आहे डॉक्टर बळीराम भिरेंचा, मला वारसा आहे कर्मवीर भाऊसाहेब भिरेंचा, मला वारसा आहे कर्मवीर रावसाहेब थोरातांचा. माझी श्रद्धा आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती. माझी श्रद्धेचं अडस्थान आहे प्रमोदजी महाजन. आणि मी आज भारतीय जनता पक्षात गिरीश महाजन आणि देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्यावर मला नितांत आदर आहे. त्यांच्या बाबतीत मला प्रचंड प्रेम आहे, आकर्षण आहे. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षावरही निष्ठा आहे आणि जे पक्षाचे निष्ठावान आहे तेही माझ्यासाठी निष्ठेने काम करतील अशी माझी अपेक्षा आहे. मी या निवडणुकीत 100% यश मिळवणार आणि तुम्हाला खात्रीलायक सांगतो की 623 पैकी 400पेक्षा जास्त मतं घेऊन मी निवडून येणार. याच्याविषयी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो. मतदार बंधू माझ्या बरोबर आहेत. कुठल्याही आमिषाला ते बळी पडणार नाही. माझी वैयक्तिक सर्व प्रतिष्ठा मी पणाला लावीन. माझ्यावरती अवलंबून असलेल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काहीही कुठल्याही गोष्टीची तोशिष होऊ देणार नाही हे आपल्याला खात्रीलायक सांगतो. ही निवडणूक मी आजच सांगतो की दुपटीच्या फरकानं निवडेल आणि यशस्वी होईल. याची खात्री आपल्याला मतमोजणीच्या दिवशी होईल. महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचाच एक घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने नाशिक विधान परिषदेला उमेदवार दिलेले आहे. आपण भाजपचेही सक्रिय सदस्य आहात, काय सांगाल? मी मगाशीच बोललो होते, उमेदवार शिवसेनेचा, भाजपचा उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केलेली नाही. आता माझी शिवसेनेवरती ही नाराजी नाही, पण उमेदवारावरती नाराजी आहे हे आपण समजून घ्या. कुठंतरी युती धर्म कुठला जातो असं वाटतं का? आम्हीच पाळायचा का? आम्हीच पाळायचा का? जळगावमध्ये त्यांनी पाळा. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.